मला नाही का दाजींच्या भाव प्रेम झालंय ग आणि त्यांना पण माझ्यावर झालंय प्रेम. हे जरा वहिनी पाणी हे जेवणाच्या गोळ्या दादा मला दी आणि नाश्ता केलाय मी पोहे बनवले दादा कसे बनवले मीठ कमी जास्त आहे त्याला तुम्ही खा. अहो भाऊजी पण तुम्ही का त्रास करून घेतलं मी केलं असतं हळूहळू. आता वहिनी मी नाही करणार कोण करणार तुमचं. मी आले ना तर करायला. आई बाई आली की सोने. हा बरी का तू ताईले? तू मी पण बरी. बस ना. अगं काय नाही गेली बस तू. आता उलट तुला काळजी घेतली पाहिजे. तू तुझी काळजी घेतली पाहिजे बसून राहतो. पाणी. अगं काय नाही तू घे काय गोळ्या घेऊन राहिली का तू? हा जेवण आधीचे. बरं घे नाश्ता वगैरे केला का तू? नाही आता करायचं भाऊजीने करून ठेवलाय. हा का? हा तू पण कर मग आता ना सोबत बसून. हा ठीक आहे. आपण तिघं पण करू सोबत. बरं चालेल. कसा झाला प्रवास तुझा? हा भारी होता प्रवास. बरं का तुम्ही? हो तुम्ही कसे आहे? हो मी बरी आहे. खूप दिवसानंतर बघितलं होता. हा पेपर कशी गेली तुझे? बरे होते. चांगली गेली. हा मस्त. आता सुट्ट्या आहे ना तो पण राहावे माझ्याकडेच तू आता. राहशील ना? हा राहील ना आता सुट्ट्या आहेत ऑलरेडी. नाही तर म्हणशील तर ताई मला बोर झालं मी चालले घरी. नाही ताई आता तुझ्यापाशी राहिला म्हटल्यावर कसला बोर होईल मला. नाश्ता करा तुम्हाला तुम्ही बसा दोन्ही जण नाश्ता. नाही मी पण येते का तुझ्यासोबत. ताई तू बस तू आता काळजी करू मी आहे. बरं ही मी ना बेडरूम मध्ये ठेवते. हा ठेव. चला मग. हा वहिनी चला तुम्ही पण नाश्ता करू आपण. बरं ठीक चला गोळ्या घेते मी. हा गोळ्या घ्या तुम्ही चल. ते बघ शेंगदाण्याचं कूट इकडे मीठ मसाले सगळे इकडे ठेवलेले. हा आणि कांदे हे इकडे बघ. बरं कांदे लसूण टोमॅटो आणि बटाटा. मी काय करते कांदे चिरून देते तू भाजी कर पटकन. बरं चल. वहिनी ऐका ना तुम्ही जा आराम करा मी चिरून देतो कांदे. तुम्ही जा जा आराम ये का करा. तुम्हाला हो वहिनी जा जा आराम करा. कांदा चिरताय ना म्हणजे? हा आता चिरा तुम्ही तुमच्या हाताने चांगलं चिरेल तो. अच्छा. बरं ऐका ना मला एक गोष्ट बोलायची होती तुम्हाला. हा बोला ना. मला आहे ना काय करता बरं? काय नाही हे कढईला यांना देत होतो मी ते स्वयंपाक बनवायचा आहे ना. स्वयंपाक चांगला बरोबर का? हो दाजी. आणि ते याच्यासाठी वेगळं तिला तिखट खायला सांगितलं डॉक्टरने. हा ताईसाठी ना? हा हा मी कमी तिखट बनवते तिच्यासाठी. आणि संध्याकाळी मटण आणतो. हा मस्त हाताने मटण बनव बरं का? हा हा मी करू लागतो दादा. हा. तुम्ही बसा तिकडे बहिणीपाशी. हा चांगला बनव बरं का? हा दादा मी जातो. बरं बरं. तायडे ऐक ना. काय ग मला नाही का दाजींच्या भाव प्रेम झालंय ग आणि त्यांना पण माझ्यावर झालंय प्रेम. अगं काय बोलते तू? अगं उद्या घरच्यांना जर कळलं मी सासू असेल काय म्हणते हिची बहीण 2 दिवस आली नाही तर हा कुटाणा करून बसली म्हणून. तुला काय वाटतं बोलायला अजून? आहे का तू पण दाजींसारखंच बोल. हे दाजींसारखं बोल म्हणजे? हे बघ मला ते काही माहिती नाही आणि तू नाही सपोर्ट करणार तर कोण करीन ग? अगं बाई सपोर्टची गोष्ट नाही पण मग एकच घरात आहे असं. बरं जाऊ दे ऐक तू दाजीला बोल आणि तसं पण दाजी तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. तू जे म्हणतील ना तेच आणि तू सपोर्ट कर आम्हाला. बरं बाई बघते मी बोलून. हा आणि बोल दाजींना बरं आम्हाला लग्न पण करायचंय. बोलते बाई. आणि काय झालं ग हे? ते आत्ताच झालं म्हणजे पहिलं होतं थोडं थोडं पण आता जरा जास्त मग तुला मला सांगता नाही आलं का पहिले? मीच पहिली कन्फर्म नव्हती पण आता कन्फर्म झाली. म्हणजे तू इथे येऊन कन्फर्म झाली का? अगं हेच कुठं करीत होती तू? तायडे आता तुम्हाला बोलणार आहे बे. मग नको बोल तू फक्त प्रेमाने बोल माझी. पळ तिकडं. तायडे बोल ना ग तू माझी ताई. हा बाई मी बोलते त्या दाजी सोबत. हा ठीक. अरे बरं झालं पिंटे आला. हे बघ त्या वहिनीकडं पैसे दिले किराणा घेऊन याच बरं का? हा ते आणतो दादा ऐक ना. हो ना. आपल्या वहिनीची बहीण ना सोनी हा तिचं काय? तिच्यावर मी प्रेम करतो आणि ती पण माझ्या करते ना आम्हाला लग्न करायचं. अरे तू काय येणार काय रे? हा मग सासू सासरे काय म्हणते? 2 दिवस पूर्वी कामाला नेली लावलं तिचं काम. अरे तोंडात शेण घालते ना माझ्या बावळ्या. मला लग्न करायचं आता आमच्या दोघांना एकमेकांसोबत. हे बघ तुला सांगतो तुमचं जे काही गाठमाट सुरू असेल ना ते बंद करा. हे बघ घरी कोणी राहतं नाही राहतं तुम्ही रिकामं काम करसा ना नाही बोलते जाळ करसा तुम्ही लावूनच घालतो बाबा. आणि हे बाई मला आता पुन्हा माझ्या कानवर आलं म्हणजे बरं काय. हां
आणि ते किराणा घेऊन ये. अहो पण तुम्हाला काय प्रॉब्लेम मला सांगा बरं. मला काही प्रॉब्लेम नाही, पण लोक काय म्हणते 2 दिवस पोरगी घरी आणली आणि भावानं लावलं का, अरे लोक शेण घालते नंतर बापाला पटन काही सगळं. लोकांचं काय, लोक संसार करणार का आपले येऊन इथं. आणि राहिला विषय माझ्या वडिलांना मी समजून सांगते. हे बघा, मला भाऊजींचा स्वभाव माहिती आहे, तुम्हाला सोनीचा स्वभाव माहिती आहे. दुसऱ्याची इथं जाण्यापेक्षा बरं आहे ना, माझी बहीण इथे येते मला. आणि विषय काय, भांडणं होणार नाही. बरोबर आहे का नाही. दुसरी कोण आली ती माझ्यासोबत भांडण, मी तिच्या सोबत भांडण, मग त्यापेक्षा बरं आहे एकाच घरात सगळं. थांब, मी आवाज येतो. ए पोराव, इकडे ये. सोने अरे यार लपतो का, इकडे येईन पुढे आता. मग काय ठरवलं तुम्ही आता? सांग ना आता. आमचं एकमेकावर प्रेम आहे, मला लग्न करायचं. लग्न करायचंय का? बर, चालतंय, बोलतो मी मग त्या बापाला. हा हा हे बघ ना, आत्ताच त्याच्या मागे लागला बापाला. अरे हा भाऊजी पुढे या की. पाय कसा लाजतोय. अरे 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 वा चांगला जोडावा ना. ती बहीण त्या सारखीच आहे. मी सारखी म्हणजे दिसायला रे समजदार असं म्हणतो. हा मग तसं ना. मग तुम्ही बोलताना मी फोन लावतो बरं लगेच. थांब.